टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 93 वर प्रॅक्टिस सेट 50 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. अतिशय इझी असे हे क्वेश्चन्स आहेत, डिफिकल्ट असं काही नाहीये. मला माहित नाही मुलांना हे क्वेश्चन्स पाहिल्यावर भीती का वाटते. या क्वेश्चन्स इतके इझी क्वेश्चन्स कोणतेच नाहीयेत. का माहितीये का, काही फॉर्म्युले लर्न केले आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी ते अप्लाय केले की आपोआप आपले हे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह होत असतात आणि आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळत असतात. चला तर मग काही बेसिक कन्सेप्ट ऍज वेल ऍज ते फॉर्म्युले कोणते आहेत ते समजून घेऊयात आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊयात. हे पहा, हे तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे याला काय म्हणतात, 10x - 2y - 15 चॅप्टर नंबर 8 मध्ये आपण अभ्यासलेले आहे. काय म्हणतात त्याला? येस, अल्जेब्रिक एक्सप्रेशन. 10x - 2y - 15 या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये x आणि y हे काय आहेत? x आणि y ला आपण म्हणतो व्हेरिएबल्स. आता मला सांगा, या x चा कोइफिशियंट कोणता आहे? x चा कोइफिशियंट आहे 10 आणि y चा कोइफिशियंट काय आहे? 2. सो 10 आणि 2 काय आहेत? कोइफिशियंट आहेत. आता 15 काय आहे? व्हेरिएबल आहे की कोइफिशियंट आहे? आता इथे व्हेरिएबल तर कोणतं दिलेलंच नाहीये म्हटल्यावर त्याचा कोइफिशियंट कसं काय असणार आहे? आपल्याला काहीच सांगता येत नाहीये की नाही. व्हेरिएबल पण नाहीये हे आणि कोइफिशियंट पण नाहीये, मग याला म्हणतात कॉन्स्टंट. क्लिअर? आता मला सांगा, या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती टर्म्स आहेत? आपण अभ्यासलेला आहे. मोनोमियल, बायनॉमियल, है ना, ट्रायनॉमियल. आठवतंय का तुम्हाला? हे पहा, मोनोमियल कशाला म्हणतात? ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये फक्त एकच टर्म असते त्याला मोनोमियल असं म्हणतात. ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 2 टर्म्स असतात त्याला बायनॉमियल असं म्हणतात आणि ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 3 टर्म असतात त्याला ट्रायनॉमियल असं म्हणतात. ओके नाही? मग आता ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स आहेत. फर्स्ट 10x, सेकंड 2y आणि थर्ड 15. म्हणजे सो हे एक ट्रायनॉमियल आहे. चला आता प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करते वेळी जे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे आहेत ते समजून घेऊयात. आता समजून घेऊयात असं मी का म्हणतेय, कारण आपण पाहणार आहोत की a + b द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म a² + 2ab + b² असा कसं काय येत होते. आता हे आपण का समजून घेत आहोत? मी तुम्हाला असंही म्हणू शकते की हे 2 फॉर्म्युले लर्न करून घ्या. हे पहा, बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण एक्झामला जातो तेव्हा खूप प्रेशर असतं. त्या प्रेशरमध्ये आपण एखादा फॉर्म्युला विसरून जातो. मग जरी तुम्ही फॉर्म्युला विसरून गेलात तरी सुद्धा तुम्हाला तो फॉर्म्युला तयार करता येणार आहे. हो की नाही? मग तो कसा तयार करायचा ते आता इथे आपण समजून घेऊयात. a + b द होल स्क्वेअर म्हणजे काय? a + b 2 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. हे पहा, अशा प्रकारे a + b द होल स्क्वेअरलाच आपण a + b × a + b असं राईट करू शकतो. आता इथे जर क्यूब असतं, पॉवर 2 च्या ऐवजी 3 असती, तर आणखी 1 टाइम a + b मल्टिप्लाय झालं असतं. इथे पॉवर किती आहे? 2 आहे, हो ना, म्हणून इथे 2 टाइम्स मल्टिप्लाय होते. आता ज्यावेळी अशा प्रकारे मल्टिप्लाय होत असतं तेव्हाचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं असतं, तर हे पहा, पहिल्यांदा a सेकंड जे ब्रॅकेट आहे ते संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होतं, मग b सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत असतं. हे पहा, a घेतला इथे खाली, मल्टिप्लाइड बाय सेकंड ब्रॅकेट. आता हे प्लसचं साइन ऍज इट इज खाली द्या, मग b संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार जे सेकंड ब्रॅकेट आहे त्याला. आता a × a किती झालं? a × a a² प्लस a × b ab. आता हे प्लसचं साइन ऍज इट इज दिलं. b × a किती? ba किंवा यालाच आपण ab असंही राईट करू शकतो. राईट करूयात ab. त्यानंतर ना हे प्लसचं साइन देऊन घेतलं खाली, b × b काय झालं? b². आता पहा पुढे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय. a² ऍज इट इज येणार. ab + ab किती टाइम्स ab आहेत? 2 टाइम्स, हो ना. 1ab + 1ab किती झाले? 2ab झाले ना. सो 2ab. त्यानंतर ना b². आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का? नाही करू शकत. म्हटल्यावर हा झाला आपला a + b द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म. आलं लक्षात कसा तयार झालेला आहे एक्सपांडेड फॉर्म? आणि हा लक्षात ठेवायचा आहे फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला खूप युजफुल आहे क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी. आता सेम फॉर्म्युला हा आहे, फक्त प्लसच्या ऐवजी काय आहे? मायनस आहे, म्हणून त्याचा एक्सपांडेड फॉर्म इथे मायनस येतं. हे पहा, इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे, इतकाच काय तो फरक आहे, बाकी काहीही फरक नाहीये. सॉल्व्ह करते वेळी सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे सॉल्व्ह करत जायचंय. हे पहा, a सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय झालं, मग b सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय झालंय. आता हे मल्टिप्लिकेशन कसं करणार? a × a a². आता इथे a चं साइन आहे प्लस, b चं साइन आहे मायनस. सो प्लस × मायनस मायनस होत असतं, म्हणून इथे देणार मायनस साइन.
ए इंटू बी ए बी. आता सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, इकडे आपल्याला सेकंड पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. त्याही आधी हे जे मायनसचं साईन आहे ते देऊन घेतलं. बी इंटू ए, आता इथे लक्षात घ्या बीचं साईन आहे मायनस, ओके नाही, आणि एचं साईन आहे प्लस. मायनस इंटू प्लस, मायनस होतं ना म्हणून इथे मायनस दिलेला आहे आपण. बी इंटू ए, बी ए किंवा ए बी आपण राईट करू शकतो. ए बी राईट करूया तिथे. आता हे पहा, इथे मायनसचं साईन आहे आणि इथे आहे मायनसचं साईन. मायनस इंटू मायनस काय होतं, प्लस होत असतं, म्हणून इथे देणार प्लस साईन. आणि बी इंटू बी, बी स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल इथे तर आपण प्लस मायनस असं काही नाही केलं, इकडं काय करतोय, कारण हे पहा इथे सगळेच सायन्स प्लसचे आहेत, म्हणून काही गरजच नाहीये, कारण की प्लस इंटू प्लस प्लसच होतं, प्लस प्लस प्लसच होत असतं, काहीच फरक पडणार नाही. पण इथे तसं नाहीये, इथे कंडिशन बदललेली आहे, सायन्स वेगळे वेगळे आहेत. प्लस मायनस, प्लस इंटू मायनस मायनस होत असतं, बरोबर, प्लस इंटू प्लस प्लस होत असतं. हे सगळे रूल्स तुम्हाला इंटिजर्सचे माहित असणं गरजेचं आहे. जर माहित नसतील तर आधीचे व्हिडिओज पाहून घ्या, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहेत. आता इथे ए स्क्वेअर, त्यानंतर ना मायनस मायनस, ओके नाही, मायनस ए बी मायनस ए बी. जेव्हा मायनस मायनस येतं तेव्हा काय करायचं असतं, आपल्याला ऍडिशन करायची असते आणि साईन कसलं द्यायचं असतं, मोठ्या नंबरचं. आता इथे दोन्ही सेम आहेत म्हटल्यावर इथे साईन सुद्धा काय येणार आहे, मायनसच येणार आहे. मायनस किती आहेत ए बी, दोन आहेत ना, 1ab प्लस 1ab, किती ए बी, 2ab प्लस बी स्क्वेअर. सो हा झाला एक्सपांडेड फॉर्म ए मायनस बी द होल स्क्वेअरचा. दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत, फरक फक्त साईनचा आहे. इथे प्लस आहे म्हणून 2ab ला प्लसचं साईन आहे, इथे मायनस आहे म्हणून 2ab ला मायनसचं साईन आहे. सो हा जो छोटासा डिफरन्स आहे तो लक्षात ठेवायचा आहे. हा डिफरन्स जरी छोटासा असला तरी तो फार मोठा इम्पॅक्ट करतो, हो, त्यामुळे चुकायचं नाहीये. चला आता प्रॅक्टिस सेट 50 मधील फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन आहे 5a प्लस 6b द होल स्क्वेअर. आता द होल स्क्वेअर म्हणजे काय, हे दोन्हीही 2 टाइम्स मल्टिप्लाय होतात. आता ते सगळं करत बसणार का, नाही, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला, ए प्लस बी द होल स्क्वेअर, त्याचा एक्सपांडेड फॉर्म होतो हा, हो ना. मग आपल्याला काम इतकंच करायचंय की फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाकायच्या. चला तर मग आता ए च्या जागी काय आहे, 5a आहे, 5a आणि बी च्या जागी आहे 6b. सो इथे राईट करून घेऊयात. आणि काय राईट करणार आहोत आपण, जिथे जिथे ए आहे तिथे तिथे 5a राईट करायचंय आणि जिथे जिथे बी आहे तिथे तिथे 6b राईट करायचंय. सो चला आपला हा क्वेश्चन पुन्हा एकदा आपण राईट करून घेतलेला आहे आणि जो एक्सपांडेड फॉर्म इकडे आपला आहे फॉर्म्युला मध्ये तिथे आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो ए स्क्वेअर, ओके नाही, मग ए च्या जागी आपल्याला राईट करायचे आहे 5a. सो 5a स्क्वेअर, त्यानंतर ना आहे प्लसचं साईन, मग 2, त्यानंतर ना आहे ए म्हणजे 5a, मग बी म्हणजे 6b प्लस साईन, आणि मग आहे बी स्क्वेअर, बी म्हणजे आहे 6b. सो 6b द होल स्क्वेअर. आता हे पहा, जिथे जिथे कोणतंच साईन नाहीये तिथे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, हो की नाही. आता हे पहा, इथे 2 आहे आणि मग ब्रॅकेट, सो इथे 2 आणि ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. त्याचबरोबर 5a म्हणजे काय, 5 इंटू ए आहे. मग आता इथे कोणतंच साईन नाहीये, मग इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जिथे जिथे कोणतंच साईन आपल्याला दिसत नाहीये तिथे सगळीकडे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. सो ते इथे आपण देऊन घेऊयात म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. सो 5a स्क्वेअर ऍज इट इज आपण राईट केलं, नाही राईट केलं ऍज इट इज तुम्ही अशा प्रकारे राईट केलं की 5, आता हा 5a द होल स्क्वेअर आहे की नाही, द होल स्क्वेअर म्हणजेच 5 चा स्क्वेअर त्याचबरोबर इंटू ए चा स्क्वेअर, स्क्वेअर 5 चा पण असतो आणि ए चा पण असतो. सो या स्टेप मध्ये तुम्ही तशा प्रकारे राईट केलं तरीही चालणार आहे. प्लस 2 इंटू 5 इंटू ए इंटू 6 इंटू बी प्लस 6b द होल स्क्वेअर. आता हा स्क्वेअर 5 चा पण आहे आणि ए चा पण आहे असं मी म्हटलं की नाही, म्हटल्यावर 5 चा स्क्वेअर किती 25 आणि ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर. सो 25a स्क्वेअर प्लस, आता हे पहा इथला हा जो पोर्शन आहे ना हा सगळा सॉल्व्ह करून घेऊयात आपण. सगळीकडे मल्टिप्लिकेशनचं साईन दिलंय की नाही. आता हे पहा जे नंबर्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 5 10, 10 इंटू 6 60, ए इंटू बी काय झालं ए बी प्लसचं साईन, स्क्वेअर 6 चा पण आहे आणि बी चा पण आहे.
म्हणून 6चा स्क्वेअर 36 आणि बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का? कुठे लाईक टर्म्स तुम्हाला दिसत आहेत का? नाही दिसत आहेत, हो की नाही? त्यामुळे आता इथेच आपल्याला थांबावं लागणार आहे. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट आता इथे फ्रॅक्शन दिसते आपल्याला. फ्रॅक्शन्सचा बायनॉमियल आहे आणि त्याचा स्क्वेअर काय आहे? a/2 प्लस b/3 द होल स्क्वेअर. फॉर्म्युला जो लर्न आहे आपला ऍज इट इज इथे राईट करून घ्यायचा आहे. आता लक्षात घ्या, a च्या जागी काय आहे? a च्या जागी आहे a/2. नुसता a नाहीये, a/2. आलं लक्षात? सो इथे आपण राईट करून घेऊयात. a च्या जागी आहे a/2 आणि b च्या जागी आहे b/3. सो चला क्वेश्चन ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. a स्क्वेअर, a च्या जागी आपल्याला काय राईट करायचं आहे? a/2. सो a/2 द होल स्क्वेअर. प्लसचं साईन, मग 2 राईट करायचं आहे. a च्या जागी a/2, b च्या जागी b/3. प्लसचं साईन आहे आता आणि बी स्क्वेअर, बी च्या जागी राईट करायचंय b/3 आणि हा जो स्क्वेअर आहे तो ऍज इट इज राहणार आहे, म्हणून b/3 द होल स्क्वेअर. ओके, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत? तर हे पहा, हा जो स्क्वेअर आहे तो या a चा पण आहे, या 2 चा पण आहे. त्याचबरोबर इथे नंतर ना प्लसचं साईन आहे आणि इकडे मध्ये कोणतेच साईन्स नाहीयेत. कोणतंच साईन नाहीये म्हणजेच मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. सो हे जे आपण कोणतेच साईन दिलेले नाहीयेत तिथे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात. सो फर्स्ट काय आहे? a/2 द होल स्क्वेअर. a/2 द होल स्क्वेअर म्हणजेच जो स्क्वेअर आहे तो न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. त्यानंतर ना आहे प्लसचा साईन, मग 2 इंटू a/2 इंटू b/3. त्यानंतर प्लसचा साईन, हा जो स्क्वेअर आहे इथला तो b चा पण आहे आणि 3 चा पण आहे, देऊन घेऊयात. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये a चा स्क्वेअर a स्क्वेअर ओनली आणि 2 चा स्क्वेअर 4. हे पहा, मग अशा प्रकारे आपण राईट करणार. त्यानंतर ना प्लसचं साईन. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. आता हे पहा, या 2 चा डिनॉमिनेटर काहीच नाहीये. हा 2 ज्याचा डिनॉमिनेटर काहीच नसतो त्याचा 1 असतो. हा जो 2 आहे तो न्यूमरेटर मध्ये आहे म्हटल्यावर हा 2 आणि हा 2 कट होणार, ओके नाही? 2 1 जार 2, 2 1 जार 2. रिमेनिंग काय आहे मग? a राईट केला. आता मल्टिप्लिकेशनचं साईन b/3 कट करण्यासाठी इथे मल्टिप्लिकेशन मध्ये काही नाहीच आहे, ओके नाही? इथे आहे पण हा नेक्स्ट पार्ट आहे. आपल्याला काय करायचंय? जे जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते सॉल्व्ह करायचंय या सेकंड ग्रुपमध्ये. सो b/3 ऍज इट इज येणार. त्यानंतर प्लसचा साईन, b स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर किती? 9. सो b²/9. आता पुढे a²/4 ऍज इट इज येणार. त्यानंतर प्लसचं साईन, ओके नाही? आणि आता हे पहा, इथे a चा काहीच डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे, ओके नाही? आणि इथे मध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. अशा वेळी आपण काय करतो? न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. सो a इंटू बी ab आणि 1 इंटू 3 3. सो ab/3 येणार इथे. प्लस b²/9 ऍज इट इज, कारण तिथे सॉल्व्ह करण्यासारखं आता काही शिल्लकच राहिलेलं नाही. आता हे पहा, इथे आणखी आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो का? तर नाही, आणखी आता आपण पुढे याला सॉल्व्ह करू शकत नाही म्हटल्यावर हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. 3 नंबरला दिलेलं आहे 2p मायनस 3q द होल स्क्वेअर. मुलांनो, आता इथे लक्षात घ्या, बायनॉमियल्सचे सबट्रॅक्शन आहे, हो ना? आणि मग फॉर्म्युला कोणता यूज करणार? या आधीच्या क्वेश्चन्स मध्ये ऍडिशन होती तेव्हा आपण फॉर्म्युला यूज केला a+b द होल स्क्वेअर. पण आता इथे पहा, इथे सबट्रॅक्शनचं साईन आहे म्हटल्यावर फॉर्म्युला कोणता यूज करणार? a-b द होल स्क्वेअर वाला, हो ना? आणि याचा एक्सपांडेड फॉर्म कसा होतो? a² - 2ab + b², राईट? आणि a च्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये? 2p आहे, तर b च्या जागी आहे 3q. सो इथे आपण राईट करून घेऊयात. a च्या जागी 2p, b च्या जागी 3q. आणि आता क्वेश्चन पुन्हा एकदा इथे राईट करूयात आणि फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. a च्या जागी आपल्याला राईट करायचंय 2p. सो a च्या जागी 2p आणि त्याचा स्क्वेअर. त्यानंतर मायनस 2, a च्या जागी 2p, b च्या जागी 3q, प्लसचं साईन b², b च्या जागी राईट करणार 3q.
पण 3q स्क्वेअर राईट करावा लागणार आपल्याला. येस. आता हे पहा, नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो स्क्वेअर आहे तो 2 पण आहे आणि p पण आहे, बरोबर. सो अशा प्रकारे राईट करणार 2 स्क्वेअर इंटू p स्क्वेअर. आता इथे इंटूचं साईन, मल्टिप्लिकेशनचं साईन का दिलं? कारण ह्या दोघांमध्ये कोणतंच साईन नाहीये, याचाच अर्थ मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. त्यानंतर मायनसचं साईन. आता हे पहा, इथे सुद्धा कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. 2 आणि p इथे सुद्धा कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. या दोन ब्रॅकेट्स मध्ये सुद्धा कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन. 3 आणि q मध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन. देऊन घेऊयात 2 इंटू 2 इंटू p इंटू 3 इंटू q प्लस स्क्वेअर 3 पण आणि q पण डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात. ओके. 2 स्क्वेअर 4 आणि p स्क्वेअर p स्क्वेअर ओनली. सो p स्क्वेअर आपण डायरेक्टली इथे अशा प्रकारे राईट करून घेऊयात. मायनसचं साईन. आता हे पहा, जे जे नंबर्स आहेत त्यांचं, जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत नंबर्स, त्यांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. 2 इंटू 2 किती झाले? 4. 4 इंटू 3 किती झाले? 12. 12. आणि आता p इंटू q. आता तुम्ही म्हणाल हा सुद्धा तर आहे ना मल्टिप्लिकेशन मध्ये, पण नाही, ही चूक करायची नाही. हे पहा, आपण कशा प्रकारे करत आहोत की ग्रुप्स वाईज करतोय. आता इथे हा एक ग्रुप आहे, बरोबर, याला आपण सॉल्व्ह केलं, मग सबट्रॅक्शनचं साईन आलं, ते देऊन घेतलं. आणि आता हा जो सेकंड ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये मल्टिप्लिकेशन होत आहे, तो ग्रुप फक्त आपण सॉल्व्ह करतोय, हा सेकंड ग्रुप. आणि मग प्लसचं साईन आहे, त्यानंतर ना तो दुसरा ग्रुप तयार होतो. सो हा जो सेकंड ग्रुप आहे ना मल्टिप्लिकेशनचा, तो सॉल्व्ह करायचा आहे. प्लस साईन आलं किंवा मायनस साईन आलं की ग्रुप चेंज होतो. सो 12 झालं. आता p इंटू क्यू काय झालं? pq. त्यानंतर ना हे प्लसचं साईन, 3 स्क्वेअर 9, q स्क्वेअर q स्क्वेअर ओनली. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकत नाही कारण इथे लाईक टर्म्स नाही आहेत, हो ना. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूया. ओके. आता या क्वेश्चन मध्ये सुद्धा सबट्रॅक्शन होत आहे, म्हटलं आपल्याला फॉर्म्युला हाच यूज करावा लागणार आहे सबट्रॅक्शन वाला. a च्या जागी आहे x आणि b च्या जागी आहे 2x. क्वेश्चन पुन्हा एकदा राईट करून घेऊयात आणि आपला हा जो फॉर्म्युला आहे ना, त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. a च्या जागी काय राईट करायचंय? x. सो x चा स्क्वेअर मायनसचा साईन 2 ॲज इट इज. a च्या जागी x, b च्या जागी 2/x. सो 2/x प्लसचा साईन b स्क्वेअर, b च्या जागी 2/x. सो 2/x द होल स्क्वेअर. चला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता सॉल्व्ह करायला घेऊयात. सॉल्व्ह करण्याआधी काय करायचंय, जिथे जिथे कोणताच साईन नाही तिथे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घ्यायचंय. सो हा x स्क्वेअर ॲज इट इज येणार, त्यानंतर मायनसचं साईन 2 इंटू x इंटू 2/x, मग प्लसचं साईन स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. सो 2 स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. चला, आता नेक्स्ट स्टेप मध्ये x स्क्वेअर ॲज इट इज येणार, कारण सॉल्व्ह करायला तर इथे काहीच नाहीये. त्यानंतर ना सबट्रॅक्शनचं साईन येणार ॲज इट इज. आता इथे पहा, हा सेकंड ग्रुप जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत ते सगळं व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता इथे हा x आणि हा x कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे? 2 इंटू 2. 2 इंटू 2 किती झाले? 4. सो तुम्ही डायरेक्टली 4 राईट केलं तरीही चालणार आहे. मी आता सध्या इथे जे जे रिमेनिंग आहे ते फक्त राईट करते. 2 इंटू 2 प्लस 2 स्क्वेअर 4 आणि x स्क्वेअर x स्क्वेअर ओनली. नेक्स्ट स्टेप मध्ये आता हेच आपल्याला फक्त सॉल्व्ह करायचं. जर तुम्ही इथे डायरेक्टली 4 राईट केलं असतं तर हेच तुमचं आन्सर कम्प्लीट झालं असतं इथेच. नेक्स्ट स्टेप राईट करायची तुम्हाला गरजच पडली नसती. सो x स्क्वेअर मायनस 4 प्लस 4/x स्क्वेअर. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला, नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे ax प्लस by द होल स्क्वेअर. आता इथे ऍडिशन होतीये म्हटल्यावर आपल्याला फॉर्म्युला हा यूज करावा लागणार आहे. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. a च्या जागी आहे ax आणि b च्या जागी आहे by. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. त्याही आधी हा क्वेश्चन राईट करून घेतला. आता हा जो एक्सपांडेड फॉर्म आहे त्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. a च्या जागी आपल्याला राईट करायचं आहे ax. सो ax द होल स्क्वेअर, मग प्लसचा साईन, मग 2a च्या जागी ax, b च्या जागी by, प्लसचा साईन b स्क्वेअर by द होल स्क्वेअर. चला, पुढे व्हॅल्यूज आता सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. सॉल्व्ह करूयात. ax द होल स्क्वेअर म्हणजेच हा जो स्क्वेअर आहे तो a चा पण आहे आणि x चा पण आहे. त्यानंतर प्लसचा साईन
आता इथे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात. जिथे जिथे कोणतं साईन नाही तिथे तिथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो 2 इंटू ए इंटू एक्स राईट केलं इथे तरी चालणार आहे, इंटू बी वाय. आता या दोघांमध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साईन तुम्ही दिलं तरी चालणार आहे, नाही दिलं तरी चालेल. नाही दिलं तर का चालणार आहे हे पहा. का असं म्हणते मी, कारण इथे नंबर्स कोणते नाहीच आहेत, हे व्हेरिएबल्सच आहेत हो ना, म्हणून इथे आपण आता मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं. तुम्ही दिलं तरी पण तुमचं चुकणार नाहीये, करेक्टच येणार आहे. नेक्स्ट पाहूयात, प्लस हा स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात, बी स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. आता यालाच आपण ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरलाच ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर असं राईट करू शकतो, बरोबर. त्यानंतर ना प्लस 2 ए एक्स इंटू बी वाय. आता इथे ए एक्स इंटू बी वाय याला आपण ए एक्स बी वाय असं राईट करू शकतो, किंवा हे जे व्हेरिएबल्स इथे दिलेले आहेत त्यांचं ते जे आहेत ना ते आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार राईट केलं तरी चालणार आहे. म्हणजे ए बी एक्स वाय असं राईट केलं तरी पण नो प्रॉब्लेम, किंवा ए एक्स बी वाय तुम्ही राईट करत असाल तरी तुमचं चुकणार नाहीये, तुमचं करेक्टच येणार आहे. पण जनरली अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण राईट केलेलं चांगलं. सो 2 ए बी एक्स वाय प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता इथे नंबर्स कोणते नव्हतेच, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी सगळे व्हेरिएबल्स होते, त्यामुळे आता पुढे आता आणखी आपण याला सॉल्व्ह नाही करू शकत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. नेक्स्ट पाहूयात, 7m मायनस 4 द होल स्क्वेअर. फॉर्म्युला येणार आहे सबट्रॅक्शनचा, कोणता, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए च्या जागी आहे 7m, बी च्या जागी आहे 4. आता क्वेश्चन ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. ए च्या जागी आपल्याला राईट करायचं आहे 7m, सो 7m द होल स्क्वेअर. त्यानंतर ना मायनसचं साईन, मग 2, मग ए च्या जागी 7m, बी च्या जागी 4, त्यानंतर प्लसचं साईन, आणि आता बी स्क्वेअर म्हणजेच 4चा स्क्वेअर. ओके, आता हा जो स्क्वेअर आहे तो 7चा पण आणि mचा पण, त्याला डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात. येस, आता मायनसचं साईन, मल्टिप्लिकेशनचं साईन आता इथे सगळीकडे देऊन घेऊयात. 2 इंटू 7 इंटू m इंटू 4. त्यानंतर ना प्लसचा साईन आणि 4चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 49, मग m स्क्वेअर मायनस 2 इंटू 7 14, 14 इंटू 4, 14 इंटू 4 येतं 56, आणि m प्लस 4चा स्क्वेअर 16. ओके, आता इथे लाईक टर्म्स आहेत का पुढे सॉल्व्ह करायला? नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पाहिलं किती इझी आहे. फॉर्म्युला लर्न असला ना की आपण लगेचच कोणतेही अल्जेब्रिक एक्सप्रेशन अगदी इझिली सॉल्व्ह करू शकतो. चला नेक्स्ट पाहूया, एक्स प्लस 1/2 द होल स्क्वेअर. आता इथे प्लसचं साईन आहे ना, मग फॉर्म्युला कोणता येणार आहे, ए प्लस बी द होल स्क्वेअर वाला. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी आहे 1/2, ते आपण इथे राईट करून घेतलं. आता फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. त्याही आधी हा जो आपला क्वेश्चन आहे तो राईट करूयात फॉर्म्युलानुसार. हे पहा, ए प्लस बी द होल स्क्वेअर, आणि क्वेश्चन काय आहे, एक्स प्लस 1/2 द होल स्क्वेअर. ॲज इट इज राईट केलं, इक्वल टू, आता एक्सपांडेड फॉर्म राईट करायचा आहे. एक्सपांडेड फॉर्म राईट करते वेळी आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. ए च्या जागी एक्स, सो एक्स स्क्वेअर, मग आहे प्लसचा साईन, मग आहे 2, मग ए म्हणजेच एक्स, बी म्हणजे 1/2 प्लसचा साईन, बी म्हणजे 1/2 ना, बीचा स्क्वेअर आहे, मग 1/2 द होल स्क्वेअर. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. आता सॉल्व्ह करायला घेऊयात. सो इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ॲज इट इज येणार, मल्टिप्लिकेशनचा साईन्स देऊन घेऊयात. सो 2 इंटू एक्स इंटू 1/2 प्लस स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये आता हा 2 आणि हा 2 इथे कट होऊन जाणार. एक्स स्क्वेअर ॲज इट इज येणार खाली, प्लस आता हे पहा, हा 2 आपण कट करून घेतला इथे, कारण हा जो 2 आहे तो न्यूमरेटर मध्ये आहे, हा डिनॉमिनेटर मध्ये आहे. 2 1 जा 2, 2 1 जा 2, डिवाइड करू शकतो आपण. आता इथे रिमेनिंग काय आहे, एक्स इंटू एक्स, सॉरी एक्स इंटू 1, एक्स इंटू 1 म्हणजेच किती, 1x. सो एक्स येणार, 1 नाही राईट केला तरीही चालतो, तुम्ही राईट केला तरी तुमचं चुकणार नाहीये, करेक्टच येणार आहे. प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4, सो 1/4. आता याला पुढे सॉल्व्ह करायला काही आहे का, काही शिल्लक नाहीये. लाईक टर्म्स आहेत का, नाही ना. लाईक टर्म्स असल्या तर आपण सॉल्व्ह करू शकतो पुढे. आता इथे सगळ्या अनलाईक टर्म्स आहेत. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूया. आता या क्वेश्चन मधील लास्ट सब क्वेश्चन,
ए मायनस बी 1/a द होल स्क्वेअर. सेम क्वेश्चन आहे, थोडंसं डिफरंट आहे पण त्याच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ए मायनस बी द होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. क्वेश्चन मध्ये ए च्या जागी आहे ए, बी च्या जागी काय आहे 1/a. सो त्या प्रकारे आपण इथे राईट करून घेतलेलं आहे. आता क्वेश्चन राईट करून घेऊयात फॉर्म्युलानुसार आणि व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. ए च्या जागी एच आहे, सो ए स्क्वेअरच येणार इथे, मायनस मग 2, ए च्या जागी एच आहे, बी च्या जागी ए च्या जागीचा ए राईट करून घेऊयात. बी च्या जागी आहे 1/a राईट केला, मग आहे प्लसचं साईन, बी च्या जागी मग 1/a आहे ना, मग 1/a द होल स्क्वेअर. चला सॉल्व्ह करूयात आता. ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू 1/a प्लस स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट करून घेऊयात, 1 स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ओके, आता हे पहा, हा ए आणि हा ए कट होऊन जाणार इथे, सो कट करून घेऊयात. आणि ए स्क्वेअर मायनस रिमेनिंग काय आहे आता या सेकंड ग्रुपमध्ये 2 इंटू 1, 2 इंटू 1 2 ओनली, प्लस 1 चा स्क्वेअर 1 ओनली आणि ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर, सो 1/a स्क्वेअर. आता लाईक टर्म्स आहेत का इथे सॉल्व्ह करायला? नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. Now let's see second question. Which of the options given below is the square of the binomial 8 minus 1 upon x? 8 minus 1 upon x हे एक बायनॉमियल आहे. बायनॉमियल का बरं? कारण या एक्सप्रेशन मध्ये, अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती टर्म्स आहेत? तर 2 टर्म्स आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जर 2 टर्म्स असतील तर त्याला म्हणतात बायनॉमियल. 1 टर्म असेल तर मोनॉमियल, 2 टर्म्स असतील तर बायनॉमियल, 3 टर्म्स असतील तर ट्रायनॉमियल, 4 टर्म्स असणार तर येस पॉलिनॉमियल. आता इथे 2 टर्म्स आहेत की नाही, 8 ही 1 टर्म आणि 1/x सेकंड टर्म, म्हणून याला काय म्हणतात बायनॉमियल. क्वेश्चन काय दिलेला आहे की हे जे बायनॉमियल आहे त्याचा स्क्वेअर दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणता असणार आहे. मग चला याचा स्क्वेअर फाइंड आउट करूयात. सो इथे आपण पुन्हा राईट करूयात, 8 minus 1/x द होल स्क्वेअर. स्क्वेअर फाइंड आउट करायचंय ना, म्हणून द होल स्क्वेअर. फॉर्म्युला आपल्याकडे आहे, ओके नाही, कोणता फॉर्म्युला? ए मायनस बी द होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला. आणि याचा एक्सपांडेड फॉर्म काय होतो? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर. आता इथे ए च्या जागी काय आहे 8, बी च्या जागी काय आहे 1/x राईट करून घेऊयात. ओके, आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. कशाचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे? 8 minus 1/x द होल स्क्वेअर, म्हणून त्याला ऍज इट इज राईट करून घेतलं जसं की इथे फॉर्म्युलामध्ये आहे. एक्सपांडेड फॉर्म काय होतोय? तर आपल्याला काय करायचं आता? फक्त इकडे ऑब्झर्व करायचंय, बाकी कुठेही पाहायचं नाही. इथे ऑब्झर्व करायचं आणि इकडे सॉल्व्ह करायचंय. ए च्या जागी काय आहे? ए च्या जागी 8 आहे, सो ए च्या जागी 8 राईट करून टाका. 8 स्क्वेअर मायनस 2 ऍज इट इज, ए च्या जागी 8, बी च्या जागी 1/x प्लसचा साईन. आता बी स्क्वेअर, बी च्या जागी काय आहे 1/x आणि स्क्वेअर आहे म्हणून 1/x द होल स्क्वेअर. ओके, आता 8 चा स्क्वेअर काय? 8 चा स्क्वेअर 64 मायनस इथे मल्टिप्लिकेशनचे साइन्स देऊन घेऊयात, 2 इंटू 8 इंटू 1/x प्लस स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट करा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला. ओके, आता 64 ऍज इट इज येणार, मायनसचं साईन. आता हे पहा, इथे हा जो सेकंड ग्रुप आहे ना, जिथे मल्टिप्लाय होत आहे सगळं, तिकडे व्यवस्थित ऑब्झर्व करा. आता इथे काटकूट करायला काय आहे का? नाहीये, हो की नाही. सो 2 8 जार 16, 16 1 जार 16, सो 16/x येणार इथे आन्सर. माहिती आहे ना तुम्हाला? हे पहा, इथे 2 ला काहीच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 डिनॉमिनेटर आहे, 8 चा सुद्धा 1 डिनॉमिनेटर आहे. मल्टिप्लिकेशन जेव्हा असते फ्रॅक्शन्सचे तेव्हा आपण काय करतो? न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. आता इथे न्यूमरेटर मध्ये काय काय आहे मग? 2 8 आणि 1, म्हणून या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे 1 इंटू 1 इंटू एक्स, सो 1 इंटू 1 1 आणि 1 इंटू एक्स एक्स, म्हणून इथं आलेला आहे 16/x प्लस 1 चा स्क्वेअर 1 आणि एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज येणार. आता पुढे आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का? लाईक टर्म्स आहेत का? नाही. म्हटल्यावर हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. बरोबर.
आता हे ऑप्शन दिलेल्या ऑप्शन मध्ये कोणत्या नंबरला आहे तर हे पहा इथे आहे की नाही. सो थर्ड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. नाउ लेट्स सी थर्ड क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स गिवन बिलो is m square n square plus 14mnpq plus 49p square q square the expansion. खाली हे ऑप्शन्स दिलेले आहेत. क्वेश्चन कळालं का तुम्हाला काय दिलेलं आहे. हा एक्सपान्शन फॉर्म आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि विचारलेला आहे की दिलेल्या कोणत्या बायनॉमियलचा हा एक्सपान्शन फॉर्म आहे. टोटली अपोजिट क्वेश्चन त्यांनी इथे विचारलेला आहे. हे पहा बायनॉमियलचा स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठीचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. कोणते ए प्लस बी द होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला आणि ए मायनस बी द होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला. बरोबर. आता इथे आपल्याला जे एक्सपान्शन फॉर्म दिलेले आहे या एक्सपान्शन फॉर्म मध्ये कुठे मायनसचं साइन दिसतंय का. तुम्हाला माहित आहे दोन्ही फॉर्म्युलांमध्ये मायनसचा काय तो डिफरन्स आहे, बाकी काही डिफरन्स नाहीये. हो की नाही. ए प्लस बी द होल स्क्वेअर याचा एक्सपांडेड फॉर्म होतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि ए मायनस बी द होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म काय आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. राईट. आता इथे सगळीकडे प्लसचं साइन आहे म्हटल्यावर कोणता फॉर्म्युला आपण यूज करणार. येस ए प्लस बी द होल स्क्वेअर वाला फॉर्म्युला. हो ना. राईट करून घेऊया तिथे आपण. आता इथे हे जे बायनॉमियल्स दिलेले आहेत त्याच्या कोणत्या तरी एकाचा स्क्वेअर हा असणार आहे. बरोबर. कोणत्या तरी एका बायनॉमियलचा एक्सपांडेड फॉर्म त्यांनी आपल्याला दिलेला आहे. बरोबर. सो इथे फॉर्म्युला आपला काय येणार ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअरच्या जागी काय आहे एम स्क्वेअर एन स्क्वेअर. बी स्क्वेअरच्या जागी काय आहे 49p स्क्वेअर क्यू स्क्वेअर. राईट. मग इथे आतमध्ये काय येणार जरा विचार करा बरं. काय येणार स्क्वेअर तर इथे आपण बाहेर काढलेला आहे. हो की नाही. हे पहा स्क्वेअर बाहेर आहे. आतमध्ये काय येणार मग एच्या जागी एम आणि एन येणार. हो ना. एम आणि एन मग प्लसचं साइन येणार. आता इथे हे पहा स्क्वेअर आपला बाहेर आहे. आतमध्ये बीच्या जागी काय येणार 49 कसला स्क्वेअर आहे 7चा. सो 7p क्यू येणार. पी स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे पीचा आणि क्यू स्क्वेअर कशाचा स्क्वेअर आहे क्यूचा. सो 7pq येणार इथे. मग आपला आन्सर काय येणार पहा बरं कुठे मॅच होतंय का आन्सर. येस. हे पहा mn प्लस 7pq. आता हे आपण जे आन्सर इथे काढलेलं आहे ते करेक्ट आहे की नाही ते जरा एकदा क्रॉस चेक करूयात. हे पहा आपलं हे आन्सर आलेलं आहे फोर्थ नंबरचं ऑप्शन. चला फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून पाहूयात. ए च्या जागी काय आहे mn आणि बी च्या जागी आहे 7pq. वी नो दॅट a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए च्या जागी आपल्याला राईट करायचं आहे mn. बरोबर. सो mn स्क्वेअर प्लस 2 ए च्या जागी mn बी च्या जागी काय राईट करायचंय 7pq आणि प्लसचं साइन मग बीच्या जागी 7pq आणि त्याचा स्क्वेअर. सो 7pq द होल स्क्वेअर. mn द होल स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर एमचा पण आहे आणि एनचा पण आहे. सो m स्क्वेअर एन स्क्वेअर प्लस 2 इंटू m इंटू n इंटू 7 इंटू p इंटू q. हो की नाही. सो 2 7 जार 14 म्हणून इथे 14 राईट केलं. mnpq प्लसचं साइन स्क्वेअर कशाचा आहे 7चा पण आहे पीचा पण आहे आणि क्यूचा पण आहे. 7चा स्क्वेअर पीचा स्क्वेअर क्यूचा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर किती 49. मग बाकीचं जे काही आहे ते ऍज इट इज राईट केलं. 7चा स्क्वेअर 49 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर. हे पहा सेम आलं की नाही. जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे तेच आलेलं आहे. याचाच अर्थ आपलं हे फोर्थ ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे. चला या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट क्वेश्चन पाहूयात. यूज अँड एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. आता इथे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचंय बरं का नाहीतर इथे तुम्ही गडबड कराल. तुम्हाला वाटेल
की 997चा म्हणजेच 997चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तुम्ही घाई गडबडीत लगेच अशा प्रकारे 997 इंटू 997 करताल आणि हे प्रोडक्ट फाइंड आउट कराल. तुमचं हे आन्सर तर करेक्ट आहे, पण ज्या मेथडने तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून, तो फॉर्म्युला यूज करून जर तुम्ही तुमचा आन्सर राईट केलं नाही तर टीचर इथे तुम्हाला 0 मार्क्स देतील, जरी तुमचा हा स्क्वेअर करेक्ट असला तरी सुद्धा. चला मग कशा प्रकारे आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतोय ते समजून घेऊयात. हे पहा, 997 च्या जवळचा नंबर कोणता आहे? 997 चा स्क्वेअर आपल्याला हवा आहे. तर जरा विचार करा, 1000 मधून तुम्ही किती सबट्रॅक्ट केले की तुम्हाला 997 मिळतील बरं? 1000 मधून तुम्ही जर 3 सबट्रॅक्ट केले तर तुम्हाला 997 आपोआप मिळतील, बरोबर? मग जर आपण 997च्या ऐवजी 1000 मायनस 3 राईट केलं आणि त्याचा स्क्वेअर राईट केला तर चालू शकणार आहे की नाही? काही फरक पडेल का? व्हॅल्यू तर सेमच राहणार, बरोबर? इथे आपण काय केलेलं आहे, हा जो क्वेश्चन आहे ना आपला, त्याला आपल्या फॉर्म्युलानुसार चेंज करून घेतलेला आहे. येते लक्षात? आता इथे पहा, ए च्या जागी आपला 1000 आलेला आहे आणि बी च्या जागी काय आलेला आहे? 3 आलेला आहे. पहा, फॉर्म्युलानुसार क्वेश्चन चेंज केला की नाही? व्हॅल्यू मात्र तीच आहे. सो आपला फॉर्म्युलाचा एक्सपांडेड फॉर्म होतो असा, ए च्या जागी 1000 आणि बी च्या जागी 3. चला फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो ए स्क्वेअर दिलाय म्हटल्यावर 1000 चा स्क्वेअर मायनसचा साइन 2, ए च्या जागी 1000, बी च्या जागी 3 प्लसचा साइन बी स्क्वेअर म्हणजेच 3 चा स्क्वेअर. 1000 चा स्क्वेअर, अरे बापरे, 1000 इंटू 1000 करणार का? नाही. काय आयडिया करायची माहितीये का तुम्हाला? हे पहा, 1000 चा स्क्वेअर तुम्हाला राईट करायचा आहे की नाही? मग तुम्ही काय कराल, 1000 इंटू 1000, इकडचे 3 झिरोज, इकडचे 3 झिरोज, किती झिरोज झाले? 6 झिरोज, आणि 1 इंटू 1 1, सो 1 वर येणार 6 झिरोज. आला आपला आन्सर. चला इथे स्क्वेअर राईट करून घेऊयात. 1 वर 6 झिरोज म्हणजेच 10 लाख मायनस 2 इंटू 1000 इंटू 3 किती येणार? हे पहा, अशा प्रकारे आपल्याला करायचंय. तुम्ही डायरेक्टली इथे 2 इंटू 3 6 आणि 6 इंटू 1000 6000 राईट केलं तरी चालणार आहे, तुमची एक स्टेप कमी होईल. प्लस 3 चा स्क्वेअर 9. सो नेक्स्ट स्टेप मध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुमची एक स्टेप जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे मल्टिप्लाय करू शकता. आता चला आता कॅल्क्युलेशन्स करूया. खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन्स आहेत हे, नाहीतर इथपर्यंत केलेली तुमची मेहनत संपूर्ण वायाला जाते. फायनल आन्सर तुमचं चुकतं. काय चुकतं? बरीच मुलं कुठे गडबड करतात ते समजून घ्या. हे पहा, आता इथे 10 लाख मायनस 6000 प्लस 9 आहे. बऱ्याचदा मुलं आधी ऍडिशन करतात, काही हरकत नाही, करेक्ट आहे. पण समजून घ्या, हे पहा, 6000 प्लस 9 इथे तुम्हाला दिसतंय, तुम्ही लगेच 6000 प्लस 9 6009 असं आन्सर काढता, मग 10 लाख मधून ते सबट्रॅक्ट करता. चुकतं काय माहितीये का? इथे ऍडिशन होणारच नाहीये. का बरं ऍडिशन होणार नाही? कारण 6000चं साइन पहा बरं काय आहे? मायनस आहे. 9चं साइन काय आहे? प्लस आहे. मायनस प्लस काय करायला लागतं आपल्याला? सबट्रॅक्शन करायला लागतं. पण तुम्ही काय करता घाई गडबडीमध्ये? ऍडिशन करून मोकळे होता आणि त्यामुळे इथे तुमचे कॅल्क्युलेशन चुकतात. तुम्हाला इथे सबट्रॅक्शन करायचं आहे आणि जे आन्सर येईल त्याला साइन मोठ्या नंबरचं द्यायचंय. आलं लक्षात? आता इथे ही गडबड होते, पण याला आणखीही तुम्ही वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. तुम्ही आधी हे इथले सबट्रॅक्शन करू शकता. 10 लाख मधून 6000 अशा प्रकारे सबट्रॅक्ट करू शकता. सबट्रॅक्ट केल्यानंतर ना त्याचं साइन काय येणार आहे? हे पहा, आता इथे 10 लाख मधून मी 6000 सबट्रॅक्ट केलं, साइन मोठ्या नंबरचं, हो की नाही? मोठा नंबर काय आहे? 10 लाख, त्याचं साइन आहे प्लस, म्हणजे इथे आपला आन्सर आलेला आहे 9,94,000, बरोबर? 9,94,000 प्लस हे 9 आहे. चला मग ऍडिशन करूयात. काय आला आन्सर? 9,94,009. लेट्स राईट हिअर आर फायनल आन्सर. कळालं आपली गडबड कुठे होते? येस. चला नेक्स्ट पाहूयात. 102 चा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय करायचंय?
नियरेस्ट नंबर कोणता आहे 102, हो की नाही. मग याचा 100, 1000 कोणता नियरेस्ट नंबर आहे 100 आहे, हो की नाही. सो 100 प्लस जर आपण 2 केलं तर 102 आपल्याला मिळतं. मग 102 च्या जागी आपण राईट करूयात 100 प्लस 2 आणि राईट करूयात त्याचा स्क्वेअर. ए प्लस बी द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे आपण यूज करू शकतो. एक्सपांडेड फॉर्म राईट केला, ए च्या जागी 100 आणि बी च्या जागी 2. एक्सपांडेड फॉर्म जो आहे त्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. ए च्या जागी आपल्याला काय राईट करायचंय 100 प्लस 2, ए च्या जागी 100, बी च्या जागी 2 प्लस फॉर्म्युलानुसार करतोय आपण इथे हे सगळं खाली बी स्क्वेअर म्हणजेच 2 चा स्क्वेअर. 100 चा स्क्वेअर काय येणार 100 इंटू 100, हो की नाही. सो 100 इंटू 100, एका 100 चे 2 झिरोज, दुसऱ्या 100 चे 2 झिरोज, 4 झिरो झाले, 1 इंटू 1 1. सो 100 चा स्क्वेअर 10,000 प्लस 2 इंटू 100 इंटू 2 प्लस 2 चा स्क्वेअर 4. आता 10,000 प्लस 10,000 ऍज इट इज येणार प्लसचं साईन. आता हे मल्टिप्लिकेशनचा जो सेकंड ग्रुप आहे ना तो कम्प्लीट करून घेऊयात. 100 2 जा 200 आणि 200 इंटू 2 किती येणार 400 प्लस 4. ओके, आता इथे प्लस साईनच आहे सगळीकडे. मग काय येणार आहे ऍडिशन करा, ऍडिशन येणार 10,404. नेक्स्ट पाहूयात 97 स्क्वेअर. 97 च्या जागी आता इथे आपण काय राईट करू शकतो 97 च्या जागी आपण राईट करू शकतो 100 मायनस 3 बरोबर आणि त्याचा स्क्वेअर. आता इथे मायनस साईन आलेला आहे म्हटल्यावर फॉर्म्युला कोणता येणार ए मायनस बी द होल स्क्वेअर. एक्सपांडेड फॉर्म काय आहे त्याचा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे ए च्या जागी आहे 100 आणि बी च्या जागी आहे 3 राईट. सो क्वेश्चन राईट करून घेऊया तिथे आणि एक्सपांडेड फॉर्म हे पहा. आता एवढाच पोर्शन आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ए च्या जागी काय राईट करायचंय 100, सो 100 स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साईन, मग 2 ए च्या जागी 100, बी च्या जागी 3 प्लसचं साईन, बी स्क्वेअर म्हणजेच 3 चा स्क्वेअर. चला आता 100 चा स्क्वेअर काय येणार 100 चा स्क्वेअर 10,000 मायनस 2 इंटू 100 इंटू 3 प्लस 3 चा स्क्वेअर 9. ओके, आता 10,000 ऍज इट इज येणार मायनसचं साईन. आता काय करायचं आपल्याला हे जे मल्टिप्लाय होतंय ना सगळं सेकंड ग्रुप मध्ये ते मल्टिप्लाय करून घ्यायचंय. सो 100 इंटू 2 200, 200 इंटू 3 किती येणार 200 इंटू 3 600 प्लस 9. ओके, आता चला कॅल्क्युलेशन्स करून घेऊयात. कॅल्क्युलेशन्स करते वेळी सायन्स व्यवस्थित पाहायच्या आहेत. हे पहा 10,000 मधून 600 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 9,400 आणि 9,400 प्लस 9 किती 9,409. हे झाले आपले या थर्ड सब क्वेश्चनचे आन्सर. नेक्स्ट पाहूयात फोर्थ सब क्वेश्चन 1005 स्क्वेअर. 1005 स्क्वेअरला आपण कशा प्रकारे राईट करू शकतो तर फॉर्म्युलानुसार विचार करायचा आहे. हे पहा 1000 आणि 5 आहे की नाही, मग 1000 प्लस 5 आपण करू शकतो. ओके, फॉर्म्युला येणार हा ए प्लस बी द होल स्क्वेअर वाला. एक्सपांडेड फॉर्म ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए च्या जागी 1000, बी च्या जागी 5. क्वेश्चन ऍज इट इज राईट करून घेतला. आता ऑब्झर्व फक्त एवढंच करायचंय, बाकी कुठेही पाहायचं नाही. ए च्या जागी 1000 राईट करायचंय. सो 1000 चा स्क्वेअर प्लस 2 ए च्या जागी 1000, बी च्या जागी 5, मग प्लसचं साईन आहे आणि बी स्क्वेअर म्हणून 5 चा स्क्वेअर. आता 1000 चा स्क्वेअर काय येणार 3 झिरोज आहेत, 3 झिरोजचे होणार डबल 6 झिरोज आणि 1 इंटू 1 1. सो 1 वर येणार 6 झिरोज म्हणजेच 10 लाख प्लस 2 इंटू 1000 इंटू 5 प्लस 5 चा स्क्वेअर 25. 10 लाख ऍज इट इज येणार आणि जे मल्टिप्लाय होते सेकंड ग्रुप मध्ये त्यांना मल्टिप्लाय करून घेणार. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे पहा 2 इंटू 5 किती झाले 10 झाले आणि 1000 इंटू 10 1000 चे 3 झिरोज, 10 चा 1 झिरो, सो किती झिरोज होणार 4 झिरोज आणि 1 1 जार 1, सो 1 वर येणार 4 झिरोज. आता प्लस 25 सगळंच ऍड करायचं आपल्याला, खूप इझी आहे. ऍडिशन करायचंय, ऍडिशन केल्यानंतर ना आपला आन्सर आलेला आहे 10,10,025.
सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 50 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.